मनोर परिसरात गेल्या काही दिवसांपासून विविध ठिकाणी कचऱ्याचे ढीग साचल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. मुख्य रस्ते, बाजारपेठ, सार्वजनिक ठिकाणी तसेच वस्ती परिसरात कचरा साचल्यामुळे दुर्गंधी पसरली असून पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर संसर्गजन्य आजारांचा धोका वाढला आहे. याबाबत ग्रामपंचायतीकडे विचारणा करण्यात आली असता कचरा संकलन करणारे काही कर्मचारी आजारी पडल्याने तसेच मनुष्यबळाची कमतरता असल्यामुळे नियमितपणे सर्व भागातील कचरा उचलणे शक्य होत नसल्याचे ग्रामपंचायतीने स्पष्ट केले. दरम्यान परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन सोमवारी 27 जुलैला संध्याकाळी मनोर ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक, सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायतीचे काही सदस्य तसेच ग्रामस्थ आणि समाजसेवक यांनी स्वतः पुढाकार घेत स्वच्छता मोहीम राबवली. सर्वांनी प्रत्यक्ष रस्त्यावर उतरून विविध ठिकाणी साचलेला कचरा उचलण्याचे काम हाती घेतले. ग्रामपंचायतीच्या या उपक्रमाचे नागरिकांकडून स्वागत करण्यात आले. मात्र स्वच्छता मोहिमेदरम्यान युसुफ कॉम्प्लेक्स समोरील कचऱ्याच्या ढिगाऱ्यात धक्कादायक प्रकार उघडकीस आला. कचऱ्यात दवाखान्यांमध्ये वापरल्या जाणाऱ्या विविध वैद्यकीय वस्तू, जैववैद्यकीय कचऱ्याशी संबंधित साहित्य आढळून आले. अशा प्रकारचा कचरा सामान्य कचऱ्यात टाकणे अत्यंत धोकादायक मानले जाते. यामुळे संसर्ग पसरण्याचा धोका वाढतो तसेच स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या आरोग्यावरही गंभीर परिणाम होऊ शकतो. याच कचऱ्याच्या ढिगाऱ्यामध्ये रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या लोड गाड्यांमधून टाकण्यात आलेला कचराही मोठ्या प्रमाणात आढळून आला आहे. त्यामुळे सार्वजनिक ठिकाणी व्यावसायिक स्वरूपाचा कचरा टाकणाऱ्यांवर ग्रामपंचायत कोणती कारवाई करते याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. संबंधित व्यावसायिकांवर दंडात्मक कारवाई होणार का असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे. या प्रकरणाबाबत ग्रामपंचायतीने परिसरातील रुग्णालय व दवाखान्यांकडे चौकशी केली असता हा कचरा आम्ही टाकलेला नाही अशी भूमिका अनेकांनी घेतली. परिसरात अनेक खाजगी दवाखाने आणि रुग्णालय असल्याने हा वैद्यकीय कचरा नेमका कुठून आला याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत. त्यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. पावसाळ्यात साचलेला कचरा हा डेंग्यू, मलेरिया, चिकनगुनिया, गॅस्ट्रो यांसारख्या आजारांना आमंत्रण देऊ शकतो. त्यामुळे नागरिकांनीही घरगुती तसेच वैद्यकीय कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावून ग्रामपंचायतीला सहकार्य करणे आवश्यक आहे. स्वच्छ गाव ही केवळ ग्रामपंचायतीची जबाबदारी नसून प्रत्येक नागरिकाची सामूहिक जबाबदारी आहे. विशिष्ट वैद्यकीय कचरा सार्वजनिक ठिकाणी टाकणे हा गंभीर गुन्हा असून अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी नागरिक, रुग्णालय आणि प्रशासन यांनी एकत्रितपणे जबाबदारीने वागणे हीच काळाची गरज आहे. त्याचबरोबर रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या लोड गाड्यांकडून सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकण्याच्या प्रकारांवरही कठोर कारवाई होणे आवश्यक असल्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे. अशाच ताज्या बातम्यांसाठी आमच्या न्यूज पोलीस रिपोर्टर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.